गाईस आणि म्हशीस म्हशीस So smooth, California grooves. West side, BBQ's fired up. Bring your crew. Retro vibes is what we do. Check it out. Butts on the track, got us feeling real good. Talkbox vibes bring. सो आम्ही आलो आहोत आमच्या फ्रेंड्सच्या लग्नामध्ये. बेसिकली तो माझा कॉलेज फ्रेंड आहे, त्याचं लग्न आहे आणि आम्ही आहोत आता कोलकातामध्ये. किती सुंदर दिसते परिवार. सो आम्हाला व्लॉग खूप टाईमपासून स्टार्ट करायचा होता, पण काय करताच आलं नाही कारण गीतांजली एक्सप्रेसने आलो मुंबईवरून. जी ट्रेन आम्हाला 4-4.5 तास आणि इथे आली कोलकाता, म्हणजे ती आम्हाला लेट 2ला झाली. सोडणार होती. आम्ही इथे 5:30ला पोहोचलो. 2 दिवस, सकाळी वेडनेसडेला सकाळी मॉर्निंगला 6ला बसलो आणि काल रात्री 5:30ला पोहोचलो. पण तिथून स्टेशनपासून इथपर्यंत यायला आम्हाला 7 वाजले, ऑलमोस्ट 7 वाजले. तर 2 दिवसापासून नॉनस्टॉप आम्ही ट्रॅव्हल करतोय. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की एवढं लेट होईल, पण हो, ही माहिती पडलं ट्रेनमध्ये की ही ट्रेन वर्षानुवर्ष अशीच चालते, लेटच जाते. ती ट्रेनमध्ये कळलं, जे लोकल्स असतात म्हणजे युजली ट्रॅव्हल करतात त्यांनी सांगितलं की ही ट्रेन अशीच. 1-1.5 वर्षापासून असंच होत आहे. मी जस्ट पोहोचलो आणि लगेच माझ्या फ्रेंडने बोलला की भाई संगीत सुरू हो रहा है, तो फटाफट रेडी हो जाओ. आता हळद आहे, हळद आणि आज हळद आणि संध्याकाळी, लग्न आजच आहे. लग्न आहे. तर तुम्हाला नक्की आम्ही सगळे रिच्युअल्स, दाखवू? सगळे व्हिडिओज आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. हम्म. खूप टाइम नंतर आम्ही ब्लॉग केला आहे. हो, ही मॅडम गावी गेली होती, माहेरी गेली होती, त्यामुळे मला काय करता आला नाही सोलो ब्लॉग. त्यामुळे हे आल्यानंतर मग हा आमचा आता पहिला ब्लॉग परत सुरू केला आम्ही. ऍक्च्युली काय झालंय, माझी ना अक्कल दाढ जी असते राईट साईडला, ती माझी अशी आली आहे. उगवली आहे. हो. पण ती ऑलमोस्ट अशी बऱ्यापैकी आलेली आहे. पण त्या स्पेसला जागा नसल्यामुळे जशी मी संभाजीनगरवरून घरी आले इकडे मुंबईला, तेव्हा जशी मी आले तसं माझं पेन स्टार्ट झाला. खाता येत नव्हतं, गिळता येत नव्हतं, खाताही येत नव्हतं, मी काहीच करत नव्हते. आणि त्यामध्ये अभिजितचं लग्न होतं, त्यामुळे मी डॉक्टरना रिक्वेस्ट करून असे पेन किलर्स घेतल्या की 2 दिवसात मला आराम पडेल. आमचं असं कन्फर्म नव्हतं यायचं, कारण सगळं डिपेंड माझ्यावर होतं. जर मला बरं वाटणार असेल तरच आम्ही येणार होतो, तसं आम्ही अभिजितला पण सांगितलं होतं. हे बघा, हा एवढाच रूम आहे ॲक्च्युली जिथे मी आता शूट करतोय. त्याच्या पाठीमागे एंट्रन्स दरवाजा आहे, इकडे बेड आहे, हे वॉशरूम आणि TV वगैरे, आणि इकडे कबड आहे स्टोअर करण्यासाठी. बस हा त्यांचं लव्ह मॅरेज आहे. तो सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. तर चेन्नईमध्ये तो जेव्हा तिकडे कॉलेज करत होता, तिकडेच त्यांची फ्रेंडशिप वगैरे झाली. ऑलमोस्ट तुझ्या सगळ्या फ्रेंड्सची लग्न लव्ह मॅरेजच झाली आहेत, पण आमचं लव्ह मॅरेज नाही. आमचं टिपिकल अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज पण वाटत नाही कोणाला, आमचं बघून असं वाटत नाही की आमचं अरेंज अरेंज मॅरेज आहे, आहे. पण मॅट्रिमोनी अरेंज मॅरेज. हो. अरेंज मॅरेज नंतर मग ते ऑलमोस्ट डन झालं. तू किती सुंदर दिसते यार. हो, मी सुंदर दिसते ना. पिंक मस्त साडीवर दिसते. छान दिसते. हिला पिंक कलर खूप सूट साडी करतो. खूप आवडते. आम्ही चाललो हळदी अटेंड करायला. तुम्हाला स्टेट येऊन तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर कंटिन्यू बघत राहा. आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असा गॅप झाला तर थोडंसं गोंधळ होतो. सो स्टेट येऊन आमच्या राजा माय फ्रेंड अभिजित. आमचा नवरदेव अभिजितचा फोटोशूट चालू आहे. टिपिकल बेंगॉली लुक, ते मुकुट वगैरे घालतात ना, तसं घालून.
या हॉटेलमध्ये लग्न आहे. ताज. चाललंय तिकडे. अरे बापरे, गुलाल. मी ताज हॉटेलमध्ये आले लग्न अभिजीतचं आणि आत्ता जस्ट वरात वगैरे घेऊन आला आता. नवरी मुलगी येईल आता थोड्या वेळात. स्टेजवर होते आणि त्याचे जेवढे फ्रेंड्स होते स्कूलवाले फोटो सेशन झालं आहे छान. गाईज आता ब्राईडची एंट्री होत आहे. हे जे ब्लॅक सूटवाले आहेत ना, ते अभिजितचे बाबा आहेत. त्यांनी लगेच चेअर आटली त्यांच्या सुनेसाठी. लगेच ती चेअरवर चढवून तिला हार घालवले.
आता किती वाजले? किती वाजले? पावणे एक झाले आहेत आणि आता लग्नाचा शुभ मुहूर्त आला आहे आणि आता जी त्यांची विधी असते ती सुरू झाली आहे. मुलीकडच्या साईडने अगोदर लग्न जे विधी असूनुसार करतात ते झाल्यानंतर मग मुलाकडच्या साईडने लग्न होणार आहे. खूप थंडी वाजते खूप आणि थंडी आहे इकडे. आम्ही ताज मस्त हॉटेलच्या मागच्या बाजूला आणि असा छोटासा असा मंडप टाकलाय फिरण्यासाठी हो आणि बाहेर असे सगळे चेअर वगैरे ठेवले. हो आता इतकी सगळं जेवण वगैरे थंडी झालं, आमचं वाजते डिनर वगैरे असं. झालंय आणि आता लग्न. जेवण खूप छान होतं. सो फायनली आम्ही आता घरी आलो आहोत. आफ्टर अ व्हेरी लॉंग जर्नी, ऑलमोस्ट 38 आवर्सची जर्नी होती फ्रॉम कोलकाता टू मुंबई. ट्रेन 3 तास डिले झाल्यामुळे आम्हाला 8:30ची ट्रेन 12ला आली दादरला. तिथून घरी 1.5 तास याच्यातच गेला. घरी यायला आम्हाला 1-1.5-2 वाजले होते. पण रात्री मग आम्हाला ब्लॉग नाही करता आला, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की सकाळी उठूया आणि मग ब्लॉग एंड एंड करूया. करूया. म्हणजे ओव्हरऑल अभिजितचं जी dad. फॅमिली होती ना अभिजितची, ती खूप केअरिंग आणि खूप काय बोलतात त्याला, अटेंटिव्ह होती, की खूप अटेन्शन देत होते सगळ्यांकडे. हे तर आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं आणि स्पेशली अतुलला तर मला ओळखतच होते. एक्सपेक्टेड होतं, मला कारण माहितच होती आई वडील कसे. त्याची फॅमिली अतुलला ओळखत होती, अतुल त्यांना ओळखत होता. पण मी पहिल्यांदा त्या फॅमिलीत गेली तर ते आंटी पण बोलत होते, अतुल और बहू आई है या नहीं, खाना खाया है या नहीं, रूम में जाओ अभी सो जाओ, हल्दी में आओ. एकदम असं खूप छान वाटलं तिथे जाऊन. आणि तिथलं खाणं पिणं, जो फुडी असतो ना, त्या फुडी माणसाला तिथं खूप सारं खायला मिळाल्यावर कसं तर काय खाऊ काय नाही असं होतं एकदम. फिश, चिकन, मटन, बेंगॉली म्हणतात ना, त्याच्यानंतर fish, रसगुल्ला, मछली. स्वीट, सगळ्या गोष्टी खूप अशा प्रॉपर. आणि ताज हॉटेलमध्ये लग्न असल्यामुळे तर काही हेच नाही, म्हणजे एक्सप्रेसच नाही करू शकत. इतकं सुंदर डेकोरेटिव्ह असं लग्न, असं सिम्पल सोबर होतं, पण खूप असं बोलतो आपण रॉयल सारखं होतं. त्याला भेटल्यावर कशी जी आतून ऑटोमॅटिक वाईब येते, तशी वाईब त्यांना भेटून आली. आम्ही अभिजितला ऑलमोस्ट 15 इयर्स नंतर भेटलो, पण असं वाटत नव्हतं की तो आल्याबरोबर एकदम मी अतुलला त्याला असं एवढं त्यांनी लेट हक भेटलो. केलं एकदम. तेव्हा मला पण असं वाटलं की खरंच आपला एखादा मित्र जो खूप असं आपण बोलतो ना की खूप जीवाभावाचा, खूप असा चाइल्डहुड, की आपल्याला त्याचे सगळे अप्स अँड डाऊन सगळे माहिती, की तो खूप टाइम नंतर भेटल्यावर आपण एखाद्या आपल्या रिलेटिव्ह सुद्धा एवढं आपल्याला अटेन्शन देत नाही. बट फायनली थँक यू अभिजित फॉर इन्व्हायटिंग मी माईफ. तुमचा जो व्हेन्यू होता प्लस वेडिंग होता, इट वॉज रिअली ऑसम. आम्ही दोघांनी रिअली खूप 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 एन्जॉय एन्जॉय केलं आणि केलं. खूप मेमोरेबल enjoy असेल केलं. आमच्यासाठी, बट माझ्यासाठी स्पेशली. कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये मी एक न्यू मेंबर होती, एक न्यू त्यांची आपण डॉटर इन लॉ किंवा हम्म. फ्रेंड वगैरे होती. तर अभिजित पण मला एकदम असं नॉर्मली जसं तो मला ओळखतोय वगैरे असं बोलत होता, श्वेता जेवलीस का वगैरे, सगळं छान. म्हणजे तो असं पर्सनली सगळ्यांकडे लक्ष देत होता. ती खूप चांगली गोष्ट असते ऍक्च्युली, कारण जे लग्न घर असते ते प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देणं हे प्रत्येकाला नाही जमत. ते काम आई वडील करतात, पण तो स्वतः त्याच्या आणि करत होता. खूप मोजकेच मित्र आले होते, खूप जास्त मित्र पण नव्हते आले. त्याचे 4-5च मित्र होते. त्याच्यामध्ये एक बॉम्बेचे आम्ही दोघंच होतो, बाकी सगळे पुणा, नागपूर इकडचेच होते. तर तो खूप आवर्जून, इतकं त्यांनी लग्न आधी 2 महिनेच आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं की भाई तुमको आना पड़ेगा, कुछ भी करो, तुम रिक्वेस्ट है आपको, आप आओ, कुछ भी करो. शायद फिर से हम मिलेंगे या ना मिलेंगे पता नहीं, लेकिन आता लग्न झाल्यानंतर माहित नाही. बिझी, कारण एक असतात माहिती ना, नाही एक कधी भेटू परत. योगच असतो तो, की त्या योग आल्यावरच माणसं एकत्र येतात. माहित नाही आता पुन्हा आम्ही कधी भेटू एवढ्या लांब. पण जेव्हा तो इतका आवर्जून सांगत होता तेव्हाच असं वाटत होतं की खरंच नातेवाईक सुद्धा एवढा आवर्जून आपल्याला बोलवत नाहीत जेवढा तो. आणि यांची बरोबर. फ्रेंडशिप बघून खरंच मला तर खूप छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं. सो फाइनली लाइक अभिजीत आंटी, अंकल, अगर आप ये हमारा ब्लॉग देख रहे हो तो वी आर रियली सॉरी कि हम पूरा वेडिंग अटेंड नहीं कर पाए ड्यू टू श्वेता's हेल्थ इशू.
मिडनाइट को ड्यू टू हर हाँ teeth issue की यहाँ वजह पे से बहुत उसको पेन हो रहा pain था होना और शुरू हुआ। बुखार भी आया था वो और- मला आणि मी गोळ्या औषधं जो भी मेरा टैबलेट्स था वो मैं रूम पे ही छोड़ के भूल गई थी। Night और dose। वहाँ पे वेडिंग वेन्यू पे 1-2 बजे तक हम रुके, लेकिन ठंड की वजह से मुझे ज़्यादा पेन हो रहा था, तो इसलिए हमने सोचा कि चलो जाते, क्योंकि जाते हैं। दूसरे दिन जाना भी था वापस, तो Yes। इसीलिए। और जाते टाइम भी आणि जाताना सुद्धा अभिजितने आवर्जून फोन केला, तुम्ही निघालात का ट्रेनमध्ये, म्हणजे इथून बसल्यापासून तिथे बसल्यानंतर पोहोचेपर्यंत पोहोचेपर्यंत. आणि तिथून निघेपासून ते इथे पोहोचेपर्यंत मुंबईपर्यंत. त्याचं पूर्ण अप टू डेट लक्ष होतं. जेव्हा की तो देवदर्शनाला गेला होता लग्नाच्या दुसऱ्या आफ्टर दिवशी, मॅरेज रिच्युअल्स जे काही हा असतात तरी सुद्धा त्याचं पण. पूर्ण लक्ष होतं. सो या इट वॉज अ गुड जर्नी आणि बहुत मजा आया. वी बोथ आर व्हेरी मिस यू ऑल अँड अभिजित आणि ज्योतीला मी पुन्हा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हो, मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स अभिजीत एंड ज्योति. विश यू अ वेरी हैप्पी मैरिड लाइफ. मैरिड लाइफ एंड ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. फिर से हम लोग मिलते हैं वन्स यू आर बैक टू पुणे. जेव्हा पुणे हो गए, जेव्हा तुम्ही पुण्याला येतील तेव्हा आम्ही परत भेटू. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग अ ब्लॉग. जरा तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल आवडलं असेल तर आमच्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला like लाईक करा. करा आणि कमेंट्स करा. त्यामुळे आम्हाला कळेल की तुम्हाला हा ब्लॉग किती आवडला. आणि अजून काही सजेशन असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, सो आम्ही त्या ब्लॉगमध्ये आणखी काही टॉपिक्सवर ब्लॉग करू. टिल दॅन, वॉच अस, स्टे ब्लेस्ड, स्टे सेफ, बाय बाय. कीप सपोर्टिंग. Yeah, keep supporting guys, keep supporting. Thank you so Bye. much. Bye.